आणि आपण ही थेट दृश्य पुन्हा एकदा जातोय केरे पाटील यांच्या आंदोलनाकडे। सध्या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे केरे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी चाललेले आहेत, मात्र त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं। एकंदरीत या दृश्यांमध्ये दिसते केरे पाटील आणि त्यांचे आंदोलनकर्ते सध्या पोलिसांच्या गाडीत बसताना। मराठा आरक्षणासाठी रमेश केरे पाटील हे आक्रमक झालेत। विविध नेत्यांच्या त्यांनी भेट घेऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे हा प्रश्न ते सातत्याने विचारतात आणि यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी त्यांनी आंदोलन करत धडक दिली, त्यांची भूमिका जाणून घेतली। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, शरद पवारांची सुद्धा ते आज भेट घेणार होते, मात्र शरद पवार आज मुंबईत नसल्याचं कळतंय। तर इकडे आज फडणवीसांच्या घरी जाऊन ते फडणवीसांना या संदर्भात त्यांची भूमिका विचारणार होते। त्यामुळे प्रत्येक नेत्याची काय नेमकी भूमिका आहे मराठा आरक्षणावर आणि मराठ्यांना ओबीसी मधून देण्यात येणाऱ्या आरक्षणावर हे त्यांना जाणून घ्यायचं आणि त्यामुळे अशा प्रकारे ते आक्रमक होऊन आज आंदोलन करताना दिसतात। तर त्यांच्या साथीदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करणार होते। तर इकडे फडणवीस यांच्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून केरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे।